लाडकी बहीण योजनेत काटेकोरपणे पारदर्शकता आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला। ई-केवायसीचा संपूर्ण डेटा आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार आहे आणि डिजिटल पडताळणी ही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांचे तसंच त्यांच्या पती किंवा वडिलांचं वार्षिक उत्पन्न आणि इतर कागदपत्रे तपासली जातील। ज्या महिलांचे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्यापुढे अपात्र त्या ठरतील आणि त्यांचा दरमहा 1,500 रुपयांचा हप्ता कायमचा बंद होईल। प्राथमिक छाननीत सुमारे 52 लाख महिला अपात्र आढळल्यात। अनेक अडचणी येत आहेत महिलांना, कारण की आपण यामध्ये अपडेट केलं आहे की पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं नाव त्यामध्ये केवायसी केलं जावं, मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी येतात। साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं ई-केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसीची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं। एक महत्त्वाची बातमी बघा, आधी मी तुम्हाला सांगतोय, महिलांसाठी मी अशा महत्त्वाच्या योजना आणलेल्या आहेत ज्याच्यामध्ये भरपूर साऱ्या योजना आहेत, जसं की लाडकी बहीण योजना असेल, PM विश्वकर्मा योजना, जसं की शिलाई मशीन योजना असेल, पिठाची गिरणी असेल, मातृवंदना योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, अशा जवळपास 20 महत्त्वाच्या योजना आहेत ज्या आपल्या महिलांना, आपल्या ताईंना, आपल्या आईला, मावशीला माहीत नाही आहेत। तर अशा प्रकारच्या ह्या 20 योजना मी या पुस्तकामध्ये लिहिल्या आहेत। तर हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता आणि बऱ्याच लाडक्या बहिणी हे पुस्तक घेऊन त्यांनी भरपूर मोठा लाभ घेतलेला आहे। आता हा पुस्तक घ्यायचं कसं, तर मराठी इन्फॉर्मेशन सेंटर हे आपल्या यूट्यूब चॅनल यायचं आहे। इथं व्ह्यू चॅनल हे दिसतंय बघा तुम्हाला, व्ह्यू चॅनलवरती क्लिक करायचं आहे। इथं जॉईन बटन दिसतं, जॉईन बटनवरती क्लिक करायचं आहे आणि थोडंसं खाली आल्यानंतर खाली यायचं आहे, थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला सरकारी योजना पुस्तक तिथं खाली जॉईन बटन दिसतं, त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं जॉईन करायचं आहे। 200 रुपयामध्ये तुम्हाला इथं सगळ्या योजना, ज्या मी भरपूर साऱ्या योजना आहेत, हे योजना तिथं मी टाकणार आहे, त्याचं पुस्तक तुम्हाला तिथं मिळून जाईल। किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। नाही, अशा 18 नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई-केवायसीची प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली, या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये। तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं, मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच। आता तुम्ही मतदान केलं आहे, पवार साहेब देखील मतदान करण्यासाठी मध्ये होते, पवार साहेबांचं काही बोलणं झालं किंवा नाही, आता त्यांची भेट झाली, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी सुद्धा जस्ट अशीच विचारपूस केली की झालं का वोटिंग किंवा काय असं, तर साधारण पद्धतीनं नाही माझ्यासोबत राजकीय। शेवटचा प्रश्न, पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावरून अंजली देवाने यांनी अजितदादांचा राजीनामा मागितलेला आहे, सर्व पदाचा राजीनामा द्यावा असा इशारा दिलेला आहे। नाही, या संदर्भातली भूमिका ही 24 तासाच्या आत दादांनी स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर जो तो आहे त्या आपापल्या पद्धतीनं मतं व्यक्त करणार। विरोधक काही वेळेला वाटच बघत असतात, तर पहिल्या 24 तासाच्या आतच दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भातली चौकशीची समिती करावी, त्या चौकशीच्या समितीचा अहवाल येईल, त्याच्यामध्ये जी काही दोषी असतील त्या पद्धतीनं कारवाई करावी। त्याच्यामुळे राजीनाम्याचा बाकी इतर गोष्टींचा काही विषय त्या ठिकाणी येत नाही आणि चुकीच्या गोष्टीचं दादा समर्थन करणार नाही याची आम्हाला खात्री आहे। पहा, आत्ताच माहिती दिल्याप्रमाणे अदित तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की आता ई-केवायसी करण्यासाठी नवीन ऑप्शन हा आलेला आहे आणि आता बऱ्याच लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे की नवीन ऑप्शन काय आहे, कसा आहे। तर मी थोडक्यात सांगतो त्यांच्यासाठी। तर लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in ह्या संकेतस्थळावर जायचं आहे। तर तिथं गेल्यानंतर
तुम्हाला सर्वात प्रथम तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातून असू द्या, काही फरक पडत नाही, तुम्ही कुठलंही काम करत असू द्या, जसं की काही लाडक्या बहिणी घर काम करतात, काही नोकरीला जातात, परंतु आता पहिले KYCचा ऑप्शन दिसत नव्हता. आता सर्व लाडक्या बहिणींना KYCचा ऑप्शन दिसत आहे. ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीत किंवा वडील नाहीत ह्यांनासुद्धा एक ऑप्शन आलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांना त्यांचं डॉक्युमेंट टाकायचं आहे. कुठलं डॉक्युमेंट? जर हयात नसतील तर मृत दाखला टाकायचा आहे पती किंवा वडील. जर डिवोर्स झाला असेल तर डिवोर्सचे कागदपत्र टाकायचे आहेत. त्यामुळं लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण त्यांना आता जो हप्ता आहे तो तिथं येणार आहे, कारण त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण होणार आहे. परंतु एक महत्त्वाची बातमी हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे की आता जो KYC होणार आहे, आता KYC झाल्यानंतर तो आयकर विभागाकडे डेटा जाणार आहे आणि आयकर विभागाकडे डेटा गेल्यानंतर इथं सगळं चेक केलं जाणार आहे की कुणाचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे आहे. ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाख आहे अशाच लाडक्या बहिणींना आता पात्र करणार आहेत. तर काय होणार आहे, तर टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला काही ट्रिक सांगतो आहे ते तुम्हाला पुढं करायचे आहेत. परंतु सध्या तरी टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कारण नोव्हेंबरचा जो हप्ता आहे त्यासाठी KYC लागू होत नाही. KYCचा तो जो आहे तुम्हाला तारीख 31 डिसेंबर दिली आहे, बरोबर. तर तुम्ही एक काम करू शकताय, तुम्ही KYC आता करू नका, 15 डिसेंबरच्या पुढे करा, म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता हा आरामशीर येईल. म्हणजे कमीत कमी तुम्हाला अशी भीती वाटत असेल की अरे आपलं नाव तर जाणार आहे, तर तुम्ही हे काम करू शकता, हे ट्रिक वापरू शकता. जी काही योजना आहे ती योजनाची KYC तुम्ही 15 तारखेच्या पुढं करा, म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता तरी ॲटलिस्ट तुम्हाला येईल. तुम्ही म्हणाल खरंच का? तर हो, कारण आपण जर आता बघितलं तर नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला माहिती आहे आता तोंडावर आहे, कधीही 1-2 दिवसामध्ये येऊ शकतो. कारण कालच एक महत्त्वाची न्यूज आली होती, ती म्हणजे शेवटच्या आठवड्यात नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. आणि शेवटचा हप्ता आता सुरू आहे, आज बुधवार आहे आणि भरपूर लाडक्या बहिणी त्याची वाट पाहत आहेत. आणि लवकरच मला तर असं वाटते आजपासून हप्ते सुरुवात होतील, कधीही आज 10च्या पुढे पैसे यायला सुरुवात होतील, कारण 2 ते 3 दिवस राहिलेत आणि लाडक्या बहिणी याचा हे करतायत. आणि तुम्हाला माहिती आहे की निवडणूक असल्यामुळं सरकार हप्ता जो आहे तो लवकर देण्याचा प्रयत्न 100% करणार आणि सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत. आता लक्षात घ्या, एक महत्त्वाची तुम्हाला एक बातमी देतो आहे, ती म्हणजे आपण पुस्तक, मी मागाशी तुम्हाला सांगितलं की मी पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्हाला एक काम करायचं, कुठलंही सरकारी योजना असू द्या, त्या सरकारी योजनांचे पुस्तक मी लिहित आहे. आता मी पहिलं पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 20 योजनांची माहिती मी महिलांसाठी दिलेली आहे. आता पुढे मी अजून एक 50 योजना अशा आणणार आहे, ज्याच्यामध्ये महिलांना खूप मोठा लाभ होणार आहे. त्याच्यामध्ये घरकुल योजना असेल, गृह कर्ज योजना असतील, उद्योग करण्यासाठी योजना असतील, SC, ST, OBC, NT, ओपन, जनरल कॅटेगरी, सगळे जेवढे काही माझे मित्र आहेत त्या सगळ्यांसाठी जे काही स्कीम असतात, जे शिष्यवृत्ती असतात, जे योजना असतात, जे त्यांच्यापर्यंत माहीत नाहीत ते त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे मी. निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, वृद्ध योजना असतील, तुम्हाला माहीत नसेल तर काही महत्त्वाच्या योजना असतील ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना अजून जास्त पैसे मिळतात. शिलाई योजना असेल, पिठाची गिरणी असेल, भांड्याची योजना असेल. आता ह्याच्या मी मध्ये पुस्तक लिहिणार आहे, त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस A to Z असणार आहे. काय काय अटी आहेत, काय कागदपत्र लागणार, कसं अप्लाय करायचं, त्यामुळे कुणाकडे तुम्हाला हात पसरायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशा प्रकारचे फॉर्मसुद्धा मी तिथं अपलोड करणार आहे. प्रत्येक योजनेचा फॉर्म, कुठले दुरुस्ती करायची असेल त्याचा फॉर्म. आता हा फॉर्म कशाचा आहे बघा, हा फॉर्म मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेअंतर्गत अनेक महिलांना लाभ देणारा फॉर्म आहे, ज्याच्यामध्ये 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतात त्यांनी हा भरायचा आहे. त्यामुळे अशा प्रकारचे फॉर्म मी तुम्हाला डाउनलोड करून देणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे जॉईन बटन तिथं क्लिक करून 200 रुपये तुम्हाला जॉईन करायचं आहे ते चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला किती पण पुस्तक, म्हणजे मी महिन्याला 4 ते 5 पुस्तकं तिथं टाकण्याचा प्रयत्न करेन आणि प्रत्येकाचा फॉर्म. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.